दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती तर मित्रांनो, आज आपण आपल्या अलर्ट मोशन म्हणून एकदम कडक व्हिडिओ बनवणार आहोत। आता गुढीपाडवा जवळ येत आहे, म्हणून आपण गुढीपाडवाचा व्हिडिओ बनवूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट आणि ऑल मटेरियलची लिंक सगळी दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या। त्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट आपलं इथे इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर एक नंबरला जे ब्लॅक दिसत आहे ते आपलं बीट मार्क आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक फाईल देत आहे, म्हणजे गुढीपाडव्याची फाईल अशी बनवून एकदम क्लिअरली अशी देत आहे। तुम्हाला तिथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। हे बघा, आधी आपण असे एक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्या टाईपमध्ये कॅरेक्टरसारखं त्यांनी गुढीपाडवा साजरा केला आहे, तसं आपण पहिल्यांदा तो ॲड करूयात। त्यानंतर इथे बीटपर्यंत ॲड करायचा तो फोटो। त्यानंतर आपण तसेच सगळे फोटो आपण एक ॲड करून घेऊयात। फेल कॉम्पोजिशन एरियावर जायचं, स्प्लिट करून टाकायचं। त्यानंतर दुसरं फेल कॉम्पोजिशन एरिया, सगळे फोटो तुम्ही असे लावून घ्या। मी तोपर्यंत व्हिडिओ, तर आपले सगळे फोटो इथे लावून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। हे सगळे फोटो असे एकदम लावून झालेले आहेत। त्यानंतर मी त्या आपल्या फाईलमध्येच एक ब्लॅक शॅडो पेज दिलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या बीट मार्कवर जायचं, इथं प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावर जायचं आहे। त्यानंतर हे बघा, हे ब्लॅक शॅडो पेज इथं खाली घ्यायचं आहे, असं सेट करून घ्यायचं त्या ब्लॅक शॅडो पेजला थोडासा, नाही का। सेट केल्यानंतर एकदम याला शेवटपर्यंत ॲड करायचं आहे। आणि बघा, एक नंबरवर जाऊन पुन्हा आणखी इथे आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची। बॉर्डर खूप मोठी आहे, त्यामुळे असं थोडं असं, नाही का, त्याला सेट करायचं आहे आणि बॉर्डर एकदम शेवटपर्यंत लावून घ्यायची। आता थोडं काय आपलं, हे बघा, आता मी तुम्हाला 2 PNG दिलेले आहेत गुढीपाडवाच्या। तर तुम्हाला काय करायचं, इथं पहिले PNGला म्हणजे आता इथं पहिली PNG जी आहे, थांबा तुम्हाला नंतर ते लावतो। इथं मागं या फोटोला एक इफेक्ट आहे, तो लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं बघा, हा दुसरा जिथं बीट मार्क आहे तिथे गुढीपाडवा म्हणून मी PNG दिलेली आहे, तिथं तुम्ही अशी एकदम सेट करून घ्यायची अशी खाली, आणि ती PNG असं शेवटपर्यंत लावून घ्यायची असे। आणि ह्या बॉर्डर अशी वरी, एक मिनिट, बॉर्डर आहे इथं असं दाबून धरून वरी बॉर्डर एकदम शेवटपर्यंत न्यायची। तर बघा, सगळं आपण सेट केलं आहे। त्यानंतर आता इफेक्ट तुम्हाला दाखवतो, इथं जायचं, दुसऱ्या आपल्या एक नंबर जो इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं, कॉपी इफेक्ट। त्यानंतर आपल्या बीट मार्कवर जायचं, म्हणजे बीट मार्क प्रोजेक्टवर। त्यानंतर इथं जायचं आणि इथं पेस्ट इफेक्ट करायचं। आणि मी जी दिलेली आहे PNG बायाला, मी जी PNG दिलेली आहे आता इथं ॲड करून घ्यायची। हे बघा, गुढीपाडवा निमित्त आता आपल्याला इथे एक आपल्या दुसऱ्या बीट मार्कपर्यंत ॲड करून घ्यायची। आणि याला आता काळा आपल्याला एक, नाही का, काळा रेक्टेंगल द्यावं लागेल, ते भाग पांढरा टेक्स्ट असल्यामुळं ते एकदम क्लिअर दिसत नाही आहे, त्यामुळं आपल्याला ठीक आहे, जाऊन द्या, कॅन्सल, इथं डिलीट करून टाकूयात। त्यानंतर तुम्हाला इथं बॅक जायचं आहे, शेक इफेक्टवर जायचं आहे आणि राऊंडेड रेक्टेंगलवर क्लिक करायचं, इफेक्ट कॉपी इफेक्ट्स, आणि इथे आपल्या ह्याला गुढीपाडवा नावाला इथं पेस्ट इफेक्ट्स करायचे। ठीक आहे, याला मी काय करतो, या फोटोची थोडी ब्लेंडिंग अशी कमी करतो म्हणजे। तर आणि ओके, आता इफेक्ट द्यायचे। तर मी तुम्हाला सांगतो, इथे बघा, पहिला इफेक्ट कॉपी करायचा, पहिला इफेक्ट कॉपी केल्यानंतर दुसऱ्या बीट मार्कवर जायचं, तर जो पहिला फोटो आहे त्याला हा पेस्ट करायचा। त्यानंतर एक फोटो सोडायचा आणि तिसऱ्या फोटोला पेस्ट करायचा। त्यानंतर एक सोडायचा आणि 5व्या फोटोला पेस्ट करायचा। असंच तुम्ही सगळ्या फोटोला करा। आणि जो दुसरा इफेक्ट आहे तुम्हाला ते पण दाखवतो, हे बघा, हा जो दुसरा इफेक्ट आहे त्याला क्लिक करायचं, कॉपी इफेक्ट, आणि दुसऱ्या, चौथ्या, 6व्या असं। तर इथं बघा, आता पहिल्याला तर आपण एक इफेक्ट दिलेला आहे, त्यानंतर दुसऱ्याला पेस्ट इफेक्ट, त्यानंतर चौथ्याला पेस्ट इफेक्ट, त्यानंतर इथे 6व्याला पेस्ट इफेक्ट, त्या 8व्याला पेस्ट इफेक्ट। तर आणि इतकं झालं।